नमस्कार. हाय मित्रांनो, आज वोटिंग झालेलं आहे आणि हे बघा तुम्ही माझा वोटिंग. आणि हे आज मी सकाळपासून वोट टाकायला गेला, पण थोडं गोंधळ झालेला आहे. आणि गोंधळ हे झालेलं आहे की ते आमच्या कुटुंब समिती म्हणजे एका लाईनीमध्ये आमचं सर्व कुटुंब 7-8 जण आहे. माझा 4 भाऊ मी माझी म्हणजे सर्व आम्ही. पण ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे की 2चा नावं एका फाईलामध्ये असं करून गोंधळ झालेला आहे. पण सर्वांनी ओटी दिलेलं आहे. आणि माझा असं गोंधळ झालेलं आहे की पुढच्या वर्षी मी राहायला बेस्टला आहे, माझा वोटिंग आला ईस्टला. आणि मला जावं लागला नगरसेवककडे. आपला माझ्या एरियात श्री प्रकाश गंगाधरे. मला वाटलं असं होतं की मी सकाळपासून धावत नंतर असं वाटलं की माझा वोटिंग नाही होणार. पण की मी परिश्रम केला आणि नंतर मी गेलो प्रकाशकडे. प्रकाश गंगाधरे, श्री गंगाधर प्रकाश यांच्याकडे गेलो. आणि ते ऑफिसमध्ये बसला होता, ते नाश्ता करत होता. तरी पण काय बोलला नाही, काय झालं असं झाला. आणि मी सांगितलं त्यांना की हे पुढच्या टायमाला 19ला मी फाईलामध्ये काढला होता. ते होली एंजलमध्ये ईस्टला माझा निवडून आला होता. ते काय साहेबांनी काय केलं आणि काढून मला दिलं आणि मी जाऊन परत तिथंच वोटिंग टाकला. आता हे मला हे झाला की हे सर्व आहे ना, हे आता एका जागावर आता ह्या टायमाला मी आता प्रयत्न करणार एका जागावर ये आणि फॉर्म भरून घेणार. पण निवडून झाला मित्रांनो, एकदम चांगला वाटले मला. आता मुंबईचे सर्व निवडून झालेलं आहे. सर्व कसलं पण बुजुर्ग आहे, सर्व मधले नवीन वोटिंग आहे, जुने वोटिंग सर्व झालं. पण धाव पण जास्त झाला. मोबाईल घेऊन नाही जायचं, ID प्रूफ घेऊन जायचं, हे सर्व नियम कानून होता. ह्याच्यामध्ये मला लय धाव पण झाला. पण मित्रांनो, ह्या टायमाला लय मजा आली वोटिंग टाकायला. आणि बघायला गेलं ना तर हे वोटिंग एवढं चांगली झाली ना, काय बोलू मला. मी हेच बोलणार की आता पुढच्या वोटिंग बाकी आहे ते सर्वांनी वोटिंग टाका. आणि ह्याच्या अगोदर सर्व बघून घ्या तुमचं नाव कुठे आहे, काय आहे. अगोदरच ऑफिसला जाऊन ते हे करा आणि कार्डा हे. आणि कार्डा काय सर्वच्या घरी कार्डा देतात, पण कार्डा दिलं नाही, हे थोडं चुकीचं आहे. हे नियम कानून काढायला लागेल की इलेक्शनच्या अगोदर मोठ्या येतात, चाहे मोठ्या नेता आहे चाहे कुठल्या येतात आणि वोट मागायला येतात. आणि वोटाच्या दिवशी सर्व गोंधळ होतात. तर ह्याच्या अगोदर मी तर बोलू ना, हे असं आहे ना, नियम कानून काढायला का पाहिजे की इलेक्शनच्या अगोदर त्यांचा वोटिंग कुठे आहे, ते कार्ड नंबर काय आहे ते त्यांच्या घरी पोहोचला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये काय होणार की वोटिंग जास्त पडणार आणि सर्व वोटिंग करायला जाणार. तर मी हेच विनंती करतो सरकारला की पुढच्या 5 वर्षाच्या नंतर हे सर्व गोंधळ काढा. आणि सर्वांच्यामध्ये हे अगोदरच माहिती पडायला पाहिजे, माझ्या इथे इलेक्शन आहे, डायरेक्ट कार्ड घेऊन डायरेक्ट त्या ठिकाणी जायचं आणि ते वोटिंग द्यायचं. हे नाही बाहेर बसलेलं आहे ते फाईलमध्ये बघा, तिकडनं काढा. हे असं गोंधळ बंद करा आणि डायरेक्ट कार्ड बनवून द्या. तुमच्या नाही कार्ड बनवून डायरेक्ट द्या आणि त्या ठिकाणी डायरेक्ट जाऊन वोटिंग करा. हे असं करायला पाहिजे. तर मित्रांनो, मजा वाटली. आणि आता काय पुढे बोलायचं, हेच बोलायचं. आणि जय श्रीराम, नमस्कार. हेच बोलणार की हे बघा आणि
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका. आणि वोट दिलेलं आहे मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला कुठे कुठे वोट पडली मी त्यांचा आभारू. बस मित्रांनो, एवढंच. आता पुढच्या व्हिडिओला बघत राहा. बस. नमस्कार. जय हिंद.